जसं मध्य प्रदेशमध्ये कर्ज माफीची घोषणा केली गेली शिवराज सिंग चौहान यांच्याकडून, तशा पद्धतीने महाराष्ट्रात का होत नाहीये हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय, त्याबद्दल काय सांगा? असं ते महाराष्ट्रात जाऊन विचारा तुम्ही, मी उत्तर त्याचं देऊ शकत नाही। गारपीटग्रस्तांना मदतीबाबत IBN लोकमतशी बोलताना शरद पवारांनी ठेवलं नियमांवर बोट, तर सरकारकडे इच्छाशक्तीच नाही, गोपीनाथ मुंडेंचा हल्ला बोल। काही त्याच्या स्टेटमेंटमुळे आमच्या काही शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर निश्चितच मला वाटतं की त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक विधानाबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी, IBN लोकमतशी केली खास बातचीत। त्याबद्दलचे निर्णय एका बाजूला निवडणूक आयोगाला तर पत्र पाठवलं जाईल आणि त्याचबरोबर शासनाचे मुख्य अधिकारी मुख्य सचिव हे त्याबद्दलची घोषणा करतील। गारपीटग्रस्तांना मदतीबाबत राज्य सरकारच घेणार निर्णय, आजच निर्णय जाहीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, तर सकाळपासून राज्यात आणखी 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। विजयकुमार गावितांची मुलगी हिना गावित अखेर भाजपमध्ये नंदुरबारमधून दिली उमेदवारी। रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे आणि माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत, विदर्भात काही प्रमाणात फायदा होण्याची आघाडीला आशा। राष्ट्रवादी किंवा शरद पवारांचा एक काळ असा होता की त्यांचा देशामध्ये दबदबा होता। शरद पवार आज त्यांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाही, केवढी दयनीय अवस्था आहे। शरद पवारांचा राजकारणात आता दबदबा उरला नाही, राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावे लागतात। उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका, म्हणाले राहुल नार्वेकर आता राष्ट्रवादीचे घर जावई। आणि कोकणात गारपीट झाली नसली तरी हवामान बदलाचा हापूस आंब्याला फटका, फक्त 20% पीक हाती येण्याची शक्यता।